कधी तुम्हीही गुरुवारी किंवा एकादशीला देव धुतले आहेत का? अनेक भक्त ही चूक नकळत करतात असे काही घरातील पारंपरिक मान्यतेनुसार मानले जाते आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत देवघरातील देव कधी साफ करावेत, कसे साफ करावेत आणि कोणत्या दिवशी. काही घराच्या परंपरेनुसार मोठी साफसफाई टाळली जाते, याबद्दलची सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, जय स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय प्रत्येक भक्ताच्या घराशी संबंधित आहे, कारण देवघर ही फक्त घरातील एक जागा नसते, तर ती आपल्या श्रद्धेचे, भक्तीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते. म्हणूनच देवघरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक मूर्ती आणि प्रत्येक पूजा अत्यंत आदराने केली पाहिजे. मित्रांनो, आज आपण रोज पूजा करतो, दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, फुलं अर्पण करतो, नैवेद्य दाखवतो आणि मनापासून प्रार्थना करतो. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम असतो की देवाऱ्यातील देव नेमके कधी साफ करावेत आणि कोणत्या दिवशी देव धुणे योग्य असते की नसते. याबद्दल वेगवेगळ्या घरामध्ये वेगवेगळ्या परंपरा दिसून येतात. त्यामुळे आज आपण याच विषयावर अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वच्छता ही देवपूजा महत्त्वाचा भाग आहे. जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता असते आणि जिथे प्रसन्नता असते तिथे भक्ती अधिक दृढ होत जाते. म्हणूनच देवघर नेहमी स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र स्वच्छता म्हणजे दररोज मूर्ती धुणे असा त्याचा अर्थ होत नाही. रोजची स्वच्छता आणि मोठी साफसफाई या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक जण रोज देवांना पाण्याने धुतात, पण प्रत्येक मूर्तीसाठी ते योग्य असेलच असे नाही. विशेषतः धातूच्या, रंगीत किंवा विशेष प्रकारच्या मूर्ती असतील तर त्याची काळजीपूर्वक स्वच्छता करावी लागते. मित्रांनो, देवाची सेवा करताना घाई अजिबात करू नका, कारण ही फक्त साफसफाई नसून ती एक सेवा आहे. ज्या भावनेने आपण देवासमोर हात जोडतो त्याच भावनेने देवाची स्वच्छताही करायला हवी. जेव्हा तुम्ही देवाला स्वच्छ करता तेव्हा मनात कोणताही राग, घाई किंवा अस्वच्छता नसावी. मन शांत असावे आणि ओठावर नामस्मरण असावे. स्वामी समर्थांचे नाव घेत जर आपण देवघराची सेवा केली तर त्या सेवेत एक वेगळाच आनंद मिळतो. अनेक भक्त सांगतात की देवघर स्वच्छ केल्यानंतर घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटते, मन शांत होते आणि पूजा करताना अधिक समाधान मिळते. ही भावना प्रत्येक भक्ताला अनुभवता येऊ शकते. आता जाणून घेऊया देव कधी साफ करावेत. तर शक्यतो सकाळच्या वेळी पूजा झाल्यावर किंवा घरात शांतता वातावरण असताना देवाची स्वच्छता करावी. स्वच्छ आणि मऊ कापड वापरावे, धूळ अलगद पुसावी आणि मूर्तीला धूळ अलगद लागू नये. मूर्तींना आदराने हाताळावे. कोणतीही मूर्ती जोरात घासू नये किंवा घाईघाईत पुसू नये, कारण देवाची सेवा प्रेमाने आणि संयमाने करणे हेच महत्त्वाचे असते. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या दिवशी देव धुवू नये. याबाबत अनेक घरामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही कुटुंबामध्ये एकादशी, गुरुवारी किंवा विशेष व्रताची दिवशी मूर्ती धुण्याऐवजी केवळ हलकी स्वच्छता केली जाते, तर काही ठिकाणी त्या दिवशी फक्त फुले बदलली जातात, दिवा लावला जातो आणि नियमित पूजा केली जाते. म्हणूनच हा नियम प्रत्येक घरात सारखाच असेल असे नाही. आपल्या घरातील परंपरा, गुरुचे मार्गदर्शन किंवा वडीलधाऱ्या अधिक मंडळींचे मार्गदर्शन आपण मानले जाते, कारण प्रत्येक घरात धार्मिक परंपरा वेगळी असते. मित्रांनो, आता अनेक जण विचारतात की देवाला रोज पाण्याने धुणे आवश्यक आहे का? तर याचे उत्तर असे आहे की रोज मोठी धुलाई करायची गरज नसते. रोजची सेवा म्हणजे देवासमोरची धूळ अलगद पुसणे, कालची फुले काढणे, ताजी फुले अर्पण करणे, समई किंवा निरांजन स्वच्छ ठेवणे, नैवेद्याची जागा स्वच्छ ठेवणे आणि देवघरातील परिसर नीटनेटका ठेवणे ही देखील एक सुंदर सेवा ठरते. कारण देवाला बाह्य स्वच्छते इतकीच मनाची स्वच्छताही प्रिय असते. आपण देवासमोर उभे राहतो तेव्हा आपल्या मनात श्रद्धा, नम्रता आणि कृतज्ञतेची भावना असणे सर्वात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अनेकदा आपण बाहेरच्या स्वच्छतेत खूप लक्ष देतो, पण मनात राग, मत्सर, अहंकार किंवा कुटुंब ठेवतो.
अशा वेळी स्वतःच्या मनाची स्वच्छता करणेही तितकेच आवश्यक आहे. कारण संतांनी नेहमी सांगितले आहे की देवाला केवळ फुले अलंकार व्हायचा नसतो, तर शुद्ध मनाने केलेली भक्ती जास्त प्रिय असते. मूर्ती स्वच्छ करताना शक्यतो मऊ किंवा स्वच्छ कपडे वापरावे. जर धातूची मूर्ती असेल तर हलक्या हाताने स्वच्छ पुसावी. अनावश्यक जोर लावू नये. साबण, कडक रसायने आणि मूर्तींना नुकसान होईल अशा वस्तूंचा वापर टाळावा. कारण प्रत्येक मूर्तीत बनावट वेगळी असते आणि त्यानुसार काळजी घेणं आवश्यक असते. मित्रांनो, काही घरामध्ये आपण पाहतो की घरातील देव्हाऱ्यात खूप वस्तू जमा होतात. जुने फुले, अगरबत्तीचे पुडे किंवा अनावश्यक वस्तू देवघरात असतात. तर हे योग्य नाही. देवघर शक्य तितके स्वच्छ, साधे आणि प्रसन्न ठेवावे. जेव्हा देवघरात नीटनेटकेपणा असतो तेव्हा पूजा करतानाही मन अधिक एकाग्र होते. अनेक भक्त असा अनुभव सांगतात की देवघराची मनापासून सेवा केल्यावर घरात सकारात्मक वातावरण जाणवते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते आणि मनाला समाधान मिळते. ही प्रत्येक वैयक्तिक श्रद्धा आणि अनुभव असू शकतो, पण स्वच्छता आणि शिस्त याचा फायदा प्रत्येकालाच होतो. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, काही घरामध्ये एकादशी, गुरुवार, विशिष्ट व्रताच्या दिवशी मूर्ती धुण्याऐवजी फक्त नियम पूजा करण्याची परंपरा असते, तर काही घरामध्ये त्या दिवशी विशिष्ट पद्धतीने सेवा केली जाते. म्हणून कोणतीही गोष्ट करताना आपल्या घरातील वडीलधारी मंडळी, गुरु किंवा आपल्या परंपरेने मार्गदर्शन घेणे हा सर्वात मोठं योग्य आहे. कोणत्याही दुसऱ्याला पद्धतीने तुम्ही नकल करू नका, कारण श्रद्धा ही तुलना करण्याची गोष्ट नसून ती जपण्याची गोष्ट आहे. मित्रांनो, देवाची सेवा करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. देवाला महागड्या वस्तूंची अपेक्षा नसते. देवाला अपेक्षा असते ती आपल्या प्रेमाची, श्रद्धेची आणि निस्वार्थ भक्तीची. म्हणूनच देवघरातील प्रत्येक काम मनापासून आणि अगदी आदराने करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जवळच्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ विसरू नका. श्री स्वामी समर्थ.